आज आम्ही आमच्या ना मागच्या शेतातली ही हळदीचे 2-4 झाडं काढायचे ठरवले. मला पुण्याला घेऊन जायची होती कच्ची हळद, पण प्लॅन कॅन्सल झाला. मग म्हटलं चला काढून तर घेऊया, आपण त्याचं लोणचं बनवून बघूया कसं बनतं. मी अजूनपर्यंत कधी त्याचं लोणचं बनवलंच नाही. फर्स्ट टाईम बनवणार आहे, त्याच्यासाठी मी हळद काढत होते. बाकीची पण मागे भरपूर सारी हळद आहे, पण ना ती अजून काढायला आली नाही आहे. ही जी हळद आहे ना, ही मागच्या वर्षीची आहे. म्हणजे ही मागच्या वर्षी लावली होती आणि त्याच्यावरचे पानं जळून गेले आणि ती विसरूनच गेले की ती हळद होती म्हणून. विसरून ती तशीच मागं राहिली आणि काढायचीच राहून गेली. मग ह्यावेळेस म्हटलं चला मी काढून घेते. त्याची जास्त नाही 3च झाडं काढून घेतली, पण हळद ना 2 वर्षापूर्वीची जुनी होती ना, म्हणून मग ती भरपूर मोठी मोठी निघाली. पण ही खोदायचं जरासं अवघड आहे, टिकावाने काढावं लागते. खाली पण तशीच राहती मातीमध्ये पुरलेली. ती टिकाव पण त्याच्यावर लागतो. काही फुटती तुटती एवढा काही अनुभव नसल्यामुळे एवढं काही जमत नाही काढायला. मी तर अशी फर्स्ट टाईमच हळद काढत होते. दरवेळेस मी काढून घेऊन जात होते, पण सासूबाई काढून द्यायच्या. मी काय फक्त घेऊन जायचं काम करत होते. आणि या हळदीचा खूप कुटाणा असतो हळद बनवण्यासाठी. ती काढा, शिजवा, परत वाळत घाला, त्यानंतर त्याचं हळकुंड बनवा आणि मग त्याची हळद बनते. पण मी आज ठरवलं होतं की त्याचं लोणचं बनवायचं. बघूया आता कसं होतंय. भरपूर हेल्दी असतं असं म्हणतायत. 5 वाजायचा टायमिंग होता आणि मी मुलांना घेऊन आले होते वरती त्याच्यासाठी. आता मी ही भरपूर सारी हळद काढून घेतली होती. त्याचे 3 झाडालाच ती भरपूर निघाली होती आणि मेन म्हणजे ती जास्त पोचली होती. म्हणजे एकदम हेल्दी हळद होती. एकदम जाड त्याचे हळकुंड होते आणि ही सगळी मी काढली. त्याला माती लागलेली होती, त्याची माती पण काढली. पण ते धुतल्याशिवाय काही जाणार नव्हती, म्हणून म्हटलं चला तिला नळाखाली धुवूनच घेऊया. आणि पुढची काय प्रोसेस असते लोणचं बनवण्यासाठी आता ते मला यूट्यूबवरती बघावं लागेल. मी काय कधी बनवलं नाही किंवा आमच्या घरात पण कधी कुणी बनवलेलं नाही आहे. त्याच्यासाठी मी हळद सगळी धुवून घेतली 2-3 पाण्याने. आणि इशूला याचा काहीच अनुभव नाही आहे. इशू म्हणते आई ते सगळे किडे येतं, ते सगळं घाण आहे म्हणून. पण नाही, ते सगळं छान होतं. आणि बघा एवढी सारी हळद निघली होती, ती मी उद्या स्वच्छ करेल. हळद धुवून झाली होती आणि 5 वाजता वरती गेले होते. सासूबाई तिथं कांदे खुरपत होत्या. चला म्हटलं तुम्हाला थोडीशी हेल्प करते. आणि मस्तपैकी सूर्य मावळायला चाललेला आहे, तुम्ही मागे बघू शकता. आणि मुलं पण शेतात मस्त उड्या मारतात. तर चला, असा होता आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.